जगाचा पोशिंदा, अन्नदाता, देशाचा कणा अशी गौरवशाली विशेषांनी ज्याचा सतत सन्मान केला जातो, तोच शेतकरी आजही आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो आणि सरकारकडे न्यायाची याचना करतो. दरवर्षी 1 जुलैला कृषी दिन साजरा होतो. शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. पण दुसऱ्याच दिवशी बळीराजा पुन्हा त्याच प्रश्नाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. त्यामुळे यंदाच्या कृषी दिनी एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. खरंच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार कधी? 1 जुलै हा दिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक शेती, सिंचन, सुधारित बियाणे आणि उत्पादनासाठी त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली. मात्र त्यांच्या स्वप्नातील समृद्ध शेतकरी आजही वास्तवात संघर्ष करताना दिसतो. यंदा जून महिना संपला तरी राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते आणि मशागतीची तयारी केली. मात्र आकाशाने साथ न दिल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. काही भागात दुबार पेरणीची भीती निर्माण झाली आहे. पाऊस पडला तर संकट, पडला नाही तर संकट, अशी अवस्था आजच्या बळीराजाची झाली आहे. हवामान बदलांमुळे शेती अधिकच असुरक्षित बनली आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यालाच बसतो. त्यातच बियाणे, खते, औषधे, मजुरी, वीज आणि इंधनाचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शेतीमालाला मिळणारा दर तितक्याच वेगाने वाढत नाही, ही शोकांतिका आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन हा नारा देशभर घुमला. विकास, रोजगार आणि समृद्धीची आश्वासने देण्यात आली. मात्र आजही अनेक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव, वेळेवर पीक विमा, पुरेसे अनुदान आणि कर्जमाफीसाठी संघर्ष करावा लागत आहे. उद्योगधंद्यांना संकटाच्या काळात मोठ्या आर्थिक सवलती आणि मदत जाहीर केली जाते. पण नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वस्व गमावणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अटी शर्तीच्या चौकटीत मदत मिळते, अशी भावना ग्रामीण भागात सातत्याने व्यक्त होत आहे. केंद्र सरकार दरवर्षी विविध पिकांसाठी किमान आधारभूत किंमत MSP जाहीर करते. मात्र प्रत्यक्ष बाजारपेठेत अनेक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दरात माल विकावा लागतो. दलालांची साखळी, अपुरी सरकारी खरेदी, साठवणुकीचा अभाव आणि प्रक्रिया उद्योगांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. हमी भावाची घोषणा होते, पण हमीने खरेदी किती होते हा आजही अनुत्तरित प्रश्न आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती होत असली तरी त्याचा लाभ अजूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत समान प्रमाणात पोहोचलेला नाही. ड्रोन फवारणी, ठिबक सिंचन, सौर ऊर्जा, मृदा परीक्षण, हवामानाचा अचूक अंदाज, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती या संकल्पना आशादायी आहेत. मात्र लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत त्या प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अतिक प्रयत्नाची गरज आहे. कृषी दिन हा केवळ शुभेच्छांचा किंवा सत्काराचा दिवस नसावा, तो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याचा दिवस ठरला पाहिजे. सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण होणे, शेतीमालाला न्याय दर, प्रभावी पीक विमा, सुलभ कर्ज व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि शेतकरी कुटुंबाच्या अधिक सुरक्षतेसाठी दीर्घकालीन धोरणे राबविणे ही काळाची गरज आहे. आज ही बळीराजा आकाशाकडे आशेने पाहतो आहे. त्याला केवळ पावसाचीच नाही तर शासनाच्या निर्णयामधूनही न्याय मिळण्याचीही प्रतीक्षा आहे. कृषी दिन साजरा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या घामाला योग्य किंमत मिळवून देणे, त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे आणि शेतीला खऱ्या अर्थाने फायदेशीर व्यवसाय बनवणे हीच बळीराजाला खरी मानवंदना ठरेल. कारण प्रश्न आजही तोच आहे. जगाचा पोशिंदा म्हणून गौरव होतो, पण बळीराजाच्या आयुष्यातील अच्छे दिन अखेर येणार कधी? हा प्रश्न आजही बळीराजाला पडला आहे.